इथे झालेल्या नेस्को प्रकरणाबाबत चिंता व्यक्त होत असताना आत्ता या व्हिडिओमध्ये मी जे निरीक्षण मांडणार आहे ते फार महत्त्वाचं आहे. मुंबईमध्ये ड्रग्सचा पेडलर कसा दिसतो याची एक इमेज आपल्या मनामध्ये असते. गल्लीतला, चाळीतला, कमी शिकलेला अशी ती सगळी इमेज असते. पण या इथे घडलेल्या प्रकरणामध्ये काय समोर आलं, कोणती नावं समोर आली, तर ही नावं बघा. यामध्ये कोण दिसतंय? पटेल, अगरवाल, गिरलानी, खेरमलानी. आता ही जी काही सगळी नावं आहेत ती या प्रतिमेला पूर्णपणे कंप्लीट उद्ध्वस्त करणारी नावं आहेत. कारण झोपडपट्टीतल्या आणि गल्लीतल्या सगळ्यातनं हा ड्रग्सचा धंदा आता बाहेर आलाय आणि तो कॅम्पसपर्यंत शिरलाय असं यातनं दिसतंय. कारण ही सगळी मुलं ही उच्च मध्यमवर्गीय कुटुंबातली आहेत. मुंबईतल्या साधारणपणे व्यापार करणाऱ्या वर्गामधली ही नावं दिसत आहेत. कोणी यामध्ये MBAचा विद्यार्थी आहे, कोणी यामध्ये बिल्डर आहे, कोणी यातला ॲक्टर आहे. त्यामुळे हे जे सगळं वास्तव आहे ते विचार करायला लावणार आहे. विशेषतः तुम्ही पालक असाल तर आत्ता या व्हिडिओमधनं मी जे काही सांगणार आहे ते गांभीर्यानं लक्षात घ्या. कारण याच्या पुढे जी कडी जोडली जाणार आहे ती समजून घेणं, तिचा विचार होणं हे या सगळ्या प्रकरणामध्ये कोणाकोणाला शिक्षा होते याच्याही पलीकडे फार महत्त्वाचं आहे. आता या प्रकरणामध्ये हे समजून घेणं का महत्त्वाचं आहे, तर यामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे हे रॅकेट या सगळ्यामध्ये आत शिरलं कसं आणि ते इतक्या आत इतक्या खोलवर शिरलंय हे कोणाला लक्षात का आलं नाही. आत्तापर्यंत या सगळ्या प्रकरणामध्ये तपासातनं जी काही माहिती समोर आली आहे ती माहिती आपण समोर ठेवली आणि त्याचं निरीक्षण केलं की एक धक्का देणारं वास्तव समोर येतं आणि आपल्या समोर काही अशा गॅप्स येतात आणि त्या गॅप्स 3 ठिकाणी आहेत. हे लक्षात घ्यायला पाहिजे. जेव्हा या 3 ठिकाणातल्या गॅपशी लिंक आपण जोडतो तेव्हा एक हादरवणारं वास्तव आपल्या समोर येतं आणि तेच मांडण्याचा हा प्रयत्न आहे. नमस्कार, मी गुरुप्रसाद आणि तुम्ही बोलबिडू बघता. तर या सगळ्याची सुरुवात कुठून झाली, तर 11 एप्रिलला इथे नेस्को सेंटरमध्ये एक डीजेची कॉन्सर्ट झाली. 9x9 हे डीजे या ठिकाणी आले होते. तिथे तरुणाईने मोठी गर्दी केली. सगळे नियम धाब्यावरती बसवून समोर असलेल्या वनराई पोलिसांच्या नाकावरती टिसून इथे रात्रभर धिंगाणा झाला. या सगळ्याचा शेवट काय झाला, तर 2 विद्यार्थ्यांचा यामध्ये मृत्यू झाला. आणि दुसऱ्या दिवशी तपासामध्ये कळलं की ड्रग्सच्या ओव्हरडोसमुळे झालेला हा मृत्यू होता. ही गोष्ट कळल्यानंतर नेस्को प्रशासन आणि पोलीस खडबडून जागे झाले. तपास सुरू झाला. आता इतक्या दिवसांच्या तपासानंतर जे काही समोर आलेलं आहे ते नीट समजून घ्यावं लागेल. याच प्रकरणामध्ये आता डझनभर लोकांना अटक झाली आहे. 12 जण या सगळ्या प्रकरणामध्ये आत्तापर्यंत अटकेत आहेत. शुक्रवारी या सगळ्या प्रकरणामध्ये महेश खेरमलानी उर्फ मार्क याला अटक झाली. हा सगळा प्रकार घडल्यापासूनच मार्क इथनं गायब होता आणि तो परदेशात गेलेला होता. तो शुक्रवारी परतला तेव्हा मुंबई एअरपोर्टवरती त्याला पोलिसांनी अटक केलेली आहे. तो सध्या पोलीस कोठडीमध्ये आहे आणि त्याच्या तपासानंतर नेमकी काय माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं आहे. कारण तो परदेशात असल्यामुळे तिथून हे रॅकेट सक्रिय होतं का याचाही तपास करत असल्याचं आता पोलीस सांगतात. पण या सगळ्यात या तपासाच्या पलीकडे 3 अँगल्स जे इथे दिसत आहेत ते समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. कारण ते 3 अँगल्स इथे वेगळी अस्वस्थता देत आहेत. ज्या 3 अँगल्स विषयी आपण बोलणार आहोत त्यातला हा पहिला अँगल बघा. तो म्हणजे टेक्नॉलॉजीने ड्रग्सचा हा धंदा इनविजिबल केला. पूर्वी ड्रग्सचा पेडलर ओळखू यायचा. कुठेतरी गल्लीत उभा असायचा, त्याच्यावरती त्याच्या हालचालींमुळे संशय येण्याला स्कोप होता. पण आता काय झालंय, टेक्नॉलॉजीमुळे ऑनलाईन प्लॅटफॉर्मसारखा हा ड्रग्सचा व्यवसाय डिलिव्हर होताना आपल्याला बघायला मिळतो. एक लक्षात घ्या, ही सगळी चेन आणि ज्या घडामोडी घडल्या त्या बघा. पटेल याने कॉन्सर्टच्या ठिकाणी पिल्स पोहोचवण्यासाठी पोर्टर ॲप वापरला. अगरवाल याने त्या पिल्स पुढे नेल्या. गिरलानी याने ड्रग्ज विक्रीची रक्कम ही UPI ट्रान्झॅक्शन करून त्यानं जेकबला पाठवली. आणि या सगळ्याचा मुख्य सूत्रधार कोण होता, जर त्याला शुक्रवारी पकडलं गेलं तो मार्क. तर या मार्कनं मुख्य सूत्रधारनं क्रिप्टोमध्ये हा सगळा प्रॉफिट कन्वर्ट केला अशा स्वरूपाची माहिती आता पुढे येते आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय त्यानं प्रवास केलेला आहे.
आपली आणि जियाची त्याने बॉलिवूडची सगळी कनेक्शन्स यामध्ये वापरली का, हाही याबाबतचा तपासाचा मुद्दा आहे. आणि आता इथे त्यामुळे ही टेक्नॉलॉजी या तपासामधनं कशी अडचण ठरते हे सुद्धा आपल्याला समजून घ्यावं लागणार आहे. तर पोर्टलवरती ऑर्डर केली त्यामुळे ती नॉर्मल दिसते, UPI वरती पेमेंट हे सुद्धा तसे नॉर्मल दिसतात. आणि क्रिप्टोमध्ये पैसे हे मुळात ट्रॅक करणं कठीण होतं, त्यामुळे सिस्टीमला हे ट्रान्झॅक्शन दिसतात, मात्र त्यामध्ये काही वेगळं आहे हे सिस्टीमला कळत नाही. आणि इथेच ही जी टेक्नॉलॉजी वापरली जाते, जी या नेस्को प्रकरणामधनं समोर आलेली आहे, ती जास्त डेंजरस आहे. आणि ती ट्रॅक करणं, त्यानंतर या सगळ्यांपर्यंत पोहोचणं हे जास्त कठीण आहे. त्यामुळे डिजिटल ट्रेल आपल्याला दिसते, पण ती ट्रॅक करणं हे कठीण आहे का, त्याच्यावर संशय व्यक्त करणं कठीण आहे का, हा यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आता यातला दुसरा अँगल बघा, ज्यात ही सिस्टीम डोळे मिटून दिसते. हे जे काही रॅकेट आहे ते एका रात्रीत उभं राहिलेलं नाही. त्यामुळे प्रश्न पडतात की इव्हेंट ऑर्गनाईज करणाऱ्याला हे माहिती नव्हतं का, नेस्को प्रशासनाला हे माहिती नव्हतं का, व्हेन्यू सिक्युरिटीला हे माहिती नव्हतं की त्यांना माहीत होतं पण त्यांनी डोळे मिटून घेतले. कारण रात्रभर या ठिकाणी कॉन्सर्ट चाललेली. आता मी इकडच्या सिक्युरिटींशी मगाशी बोललो तेव्हा त्यांचं असं म्हणणं आहे की 2 दिवसांपूर्वी, म्हणजे काही दिवसांआधीच, खरं तर 2 दिवसापूर्वी ते जॉईन झालेत. ही सगळी जी सिक्युरिटीची माणसं आहेत ती आता बदलली गेलेली आहेत. त्यामुळे आता या नेस्को प्रशासनाला जाग आले, हाही मुद्दा इथे लक्षात घ्या. रात्रभर ही सगळी कॉन्सर्ट चालली. वनराई पोलीस हे समोरच होते, अगदी काही 5 मिनिटाच्या अंतरावरती इथनं वनराई पोलीस स्टेशन आहे, जिथे या सगळ्या प्रकरणाचा तपास सुरू आहे. तरीसुद्धा इथं 2 मुलं ही ड्रग्सच्या ओव्हरडोसमुळे मृत्युमुखी पडतात आणि नाचक्की होईपर्यंत कोणी काहीच बोलत नाही. जेव्हा नाचक्की झाली, जेव्हा कळलं की या धिंगाण्यानंतर ड्रग्सच्या ओव्हरडोसमुळे 2 मुलांचा मृत्यू झाला, तेव्हा नेस्को प्रशासन आणि पोलीस हे खडबडून जागे झाले. हा यातला दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे त्यांचं जागं होणं हे जबाबदारी दाखवत नाही, तर त्यांचं जागं होणं म्हणजे केवळ एक रिॲक्शन दाखवतंय, जी या सगळ्या प्रकरणामध्ये दिसली. आता हे दोन्ही मुद्दे बघा आणि हा तिसरा अँगल या सगळ्यामध्ये लक्षात घ्या. तुम्ही पालक असाल तर हा फार महत्त्वाचा आहे, कारण घरात नेमकं काय चुकलं, घरात नेमकी कशी दरी, कसा गॅप दिसत होता हे समजून घ्या. आणि त्यासाठी या मुलांची वय, त्यांची नावं बघा. विनीत गिरलानी, वय वर्ष 22, दक्षिण मुंबईतल्या प्रतिष्ठित कॉलेजमधून तो नुकताच पदवीधर झालेला आहे. यामध्ये समोर येणारा अगरवाल नावाचा मुलगा, वय वर्ष 22, तो MBAचा विद्यार्थी आहे. आनंद पटेल, वय वर्ष 24, तो पेशानं बिल्डर आहे. पांडे नामक एक मुलगा जो वयानं 24 वर्षांचा आहे, MBAच्या 2ऱ्या वर्षाला शिकतो. रौनक खंडेलवाल, वय वर्ष 25, MBAच्या अंतिम वर्षाचा तो विद्यार्थी आहे. त्यामुळे प्रश्न पडतो की या मुलांच्या घरात कोणाला याबद्दल माहितीच नव्हतं का, माहीत होतं पण त्याकडे दुर्लक्ष केलं का, हा सुद्धा इथे महत्त्वाचा मुद्दा आहे. MBA ही सगळी मुलं करत होती, मग MBA करता करता त्यांनी ड्रग पेडलिंग सुरू केलं का, फास्ट मनी कमवण्याच्या दृष्टीने सुरू केलेला त्यांचा हा जोडधंदा होता का, या प्रश्नांची उत्तरं सुद्धा या सगळ्यामध्ये शोधावी लागतील. आता याचीच दुसरी बाजू बघा. जिया राय, जिचा या सगळ्या प्रकरणामध्ये मृत्यू झाला, जी पांडेची वर्गमैत्रीण होती. पांडेने आणि या चौकशीमध्ये जी माहिती समोर आली त्यामध्ये कळतंय की जिया राय हिने यापूर्वी सुद्धा एका कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज घेतलेले होते. त्यामुळे हे ड्रग्ज घेणं हे सगळं फक्त जिया रायसाठी नॉर्मल होतं असं नाही, तर तिच्या संपूर्ण सर्कलसाठी ही गोष्ट नॉर्मल होती. आणि हा मुद्दा सुद्धा इथे महत्त्वाचा आहे. त्यामुळे प्रश्न पडतो की पालकांनी या सगळ्याकडे कानाडोळा केला की पालकांचा हात सैल का झाला. तिन्ही टप्प्यांवरती, तिन्ही गोष्टींमध्ये आपल्याला एक गॅप दिसते. कुठे? टेक्नॉलॉजीमध्ये गॅप दिसते, घरात गॅप दिसते आणि सिस्टीममध्ये गॅप दिसते. आणि या सगळ्यातनं समोर येणारे हे अँगल्स फार महत्त्वाचे आहेत, कारण इथूनच याच गॅपमधून, याच दरीमधून हे रॅकेट इतक्या आत शिरू शकलं, खोलवर शिरू शकलं आणि त्यातनं हा सगळा प्रकार झाला हे लक्षात येतंय. आणि हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. शेवटी या प्रकरणामध्ये ज्या 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला त्यांचे चेहरे आपल्या डोळ्यासमोर आहेत, त्यांच्या पालकांचं दुःखही आपण समजू शकतो. पण त्यासोबतच ज्यांना या सगळ्या प्रकरणामध्ये अटक झाली आहे त्यांच्याही घरी कोणीतरी रात्र जागून काढत असेल. त्यामुळे या प्रकरणाकडे केवळ एक बातमी म्हणून बघून चालणार नाही आहे, तर समाज म्हणून आपण या सगळ्यातनं काय शिकतो हे जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे ही अशी प्रकरणं परत घडू नयेत म्हणून याच्यावरती आत्तापासूनच काम होणं हे फार गरजेचं आहे. मुंबईतनं बोलभिडूसाठी कॅमेरा पर्सन अमर सकपाळसह मी गुरुप्रसाद.